नमस्कार मित्रांनो, प्राजक्ता गोट फार्म यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तुमचं. उन्हाळ्यामध्ये शेळीचा जो चारा असतो किंवा चारा व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने अधूनमधून ओला चारा गरजेचा आहे. आता हे घास, आता एक कुठला घास, मोर घास बहुतेक. तर हा घास मी लावलेला आहे. एकदा मी कट करून घेऊन गेलो, त्यानंतर अशा प्रकारे फुटलेला आहे. तर एक 10 शेळीच्या पाठीमागे साधारण एवढा जरी एक घास केला असा, तरी तुमचं शेळीपालन ह्याला खूप सहकार्य आहे. या शेळीपालनाच्या चाऱ्यासाठी किंवा चारा व्यवस्थापनासाठी खूप ह्याचा म्हणजे फायदा होऊन जाईल तुम्हाला. तर एवढा जरी घास तुम्ही केला 10 शेळीच्या पाठीमागे, तर तुम्हाला खूप त्याचा फायदा होईल. हे आमचे मित्र नारळमुनी निर्मळे सर ह्यांच्या रानामध्ये मी हा चारा व्यवस्थापन जो काय ओला असतो तो इथे या ठिकाणी केलेला आहे. पाणी वगैरे देऊन आता पहिल्यांदा मी एकदा कट केला आहे, तो कट करून टाकला आहे त्यांना. हा सेकंड टाईम फुटला, तर सेकंड टाईम चांगला फुटला आहे मस्त एकदम दुसऱ्यांदा. आता थोडासा आणखीन एक 15 दिवस वाढला की ह्याला थोडा कट करून शेळीला टाकता येईल. साधारण हा उन्हाळ्यामधील 13 मार्चचा महिना आहे. 13 मार्चचा हा घास आहे. तर एक 10-12 दिवसामध्ये हे आत्तासुद्धा निघू शकतो, पण जर थोडा उंच झाला, व्यवस्थित झाला, पानं खालून फुटली की परत आपण हा घास चारा व्यवस्थापनासाठी वापरू शकतो. जर ज्यांनाही शेळी पालन करायचं असेल तर थोडीशी जागा जर अशी कुठे भेटली मित्राकडे किंवा तुमची असेल, तर त्या ठिकाणी असं चारा व्यवस्थापन आम्ही जूनमध्ये लावला होता बरं का. तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जूनमध्ये ह्याची कांडी जी असते ते पटकन पकडली जाते, म्हणजे उगून येण्यास मदत होते. तर हे चारा व्यवस्थापनामध्ये शक्यतो जूनला लावायचं. कांडी ही जूनला लावले की पटकन हे धरून येते आणि चांगले छानपैकी उगवते.